नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी शरीरासाठी उत्तम असणारी अशी हेल्दी डिश बनवणार आहे। आज मी पंचरत्न डाळ बनवून दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी 5 डाळी घेतलेल्या आहेत। या ठिकाणी मी 2 चमचे तूर डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे चना डाळ आणि 2 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे। तर इथे मी 5 डाळींचा वापर करत आहे। तर साधारण 1 वाटी मी डाळ घेतलेली आहे। या 5 डाळी मी धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये मी साधारण 2 वाट्या पाणी घालत आहे आणि 30 मिनिटासाठी ते भिजवत आहे। तर आता या ठिकाणी मी छोटा पाव चमचा हळद घालत आहे आणि ही डाळ मी कुकरमध्ये ठेवत आहे। तर कुकरमध्ये ही डाळ मी शिजवून घेणार आहे। साधारण 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर बंद करणार आहे। कुकर झालेलं आहे, डाळ छान शिजलेली आहे। आता या ठिकाणी डाळीला फोडणी द्यायची आहे। तर इथे कढई मी घेतलेली आहे, गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। यामध्ये 2 चमचे तूप मी घालत आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि एक मध्यम स्वरूपाचा कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालत आहे आणि थोडासा कढीपत्ता यामध्ये मी घालत आहे आणि ते सगळं परतून घ्यायचं आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट मी घालत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या, त्यासुद्धा यामध्ये घालत आहे। पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 2 मध्यम स्वरूपाचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते यामध्ये मी घालत आहे। ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटोसुद्धा 1 ते 2 मिनटं मी छान परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी मसाले घालत आहे। तर इथे 1 चमचा धने पावडर मी घालत आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट या ठिकाणी मी घालत आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनटं हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी जी डाळ शिजलेली आहे ती मी घालत आहे। तर या ठिकाणी रवीच्या साहाय्याने मी ही डाळ बारीक करून घेतलेली आहे, यामध्ये मी ती घालत आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता। जर तुम्हाला डाळ घट्ट आवडत असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल आणि जर तुम्हाला डाळ पातळ हवी असेल तर या ठिकाणी पाणी घालू शकता। तर इथे मी 1 वाटी पाणी घालत आहे। तर डाळ शिजवताना मी 2 वाटी पाणी घातलं होतं आणि आता 1 वाटी पाणी मी घालत आहे, म्हणजे टोटल 3 वाटी पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे। हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक साधारण 5 ते 6 मिनिटासाठी मी ही डाळ शिजू देणार आहे। तर गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे आणि सोबतच बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालत आहे। तर पंचरत्न डाळ तयार आहे। मी गॅस बंद केलेला आहे। तर ही पंचरत्न डाळ, या डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे ही शरीरासाठी एकदम उत्तम अशी डिश आहे। तर या ठिकाणी मी ही डाळ सर्व करून घेतलेली आहे आणि वरून थोडंसं फ्रेश क्रीम मी घालत आहे। या ठिकाणी तुम्ही साजूक तूपसुद्धा या डाळीवर घालू शकता। तर प्रोटीन आणि फायबरनी भरपूर असलेली अशी ही पंचरत्न डाळ जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।